नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपण महा टीईटीची सिरीज सुरू केलेली आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची. म्हणजे याच्या पूर्वी जितकी 2013 पासून ते 2021 पर्यंत महा टीईटीचे जितकेही पेपर झाले आहेत, तो पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, प्रायमरीसाठी असो किंवा उच्च प्राथमिक वाल्यांसाठी असो, जे महा टीईटीचे पेपर झालेले आहेत त्याचे विश्लेषण करणे आणि स्पेशली गणित आणि बुद्धिमत्ता हा भाग आपण घेऊन आलेलो आहे आणि याची सिरीज सुरू केलेली आहे. काही कारणास्तव 2-3 दिवस मी व्हिडिओ टाकू शकलो नाही आणि 2-3 दिवसापूर्वी मी 2021चा पेपर टाकला होता प्रायमरीचा आणि त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता याचं सर्व विश्लेषण केलं होतं. आणि आज महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा 2013चा पेपर घेऊन आलाय, जो 15 डिसेंबर 2013 ला झाला होता. 15 डिसेंबर 2013 आणि या पेपरमध्ये आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता यालाच फोकस करणे आणि आपला उद्देश पण तोच आहे की 30 प्रश्न असतात गणित आणि बुद्धिमत्ताचे. ते 30ही गुण, 30ही प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे, सोडवता आले पाहिजे आणि त्याचे गुण घेऊन घेऊन येता आले पाहिजे. आता ऍक्च्युली प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर का डिस्कस करतोय आपण, कारण माझ्या बघण्यात असं आलं आहे वारंवार की मागे आलेले जे प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आहेत गणित आणि बुद्धिमत्ताचे, ऑलमोस्ट त्यातले खूप सारे क्वेश्चन त्याच पद्धतीचे बरं का, मी त्याच टाईपचे रिपीट केले जातात, फक्त संख्या बदललेल्या असतात. त्यामुळे तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि एकूण एक प्रश्न त्याला तुम्हाला कॉपीमध्ये नोट करून ठेवता येईल. आणि त्याच पद्धतीचे प्रश्न जर तुम्ही महा टीईटीची परीक्षा देत असाल 10 नोव्हेंबरला आहे बरं का, आणि फॉर्म भरणे सुरू आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच फॉर्म भरलेला असेलच. तर त्या प्रश्नांना वारंवार वारंवार प्रॅक्टिसमध्ये घेऊन या किंवा त्यांच्या संख्या बदलून कशा पद्धतीचे प्रश्न तयार होतात त्याला बघा. नक्कीच तुमचा फायदा होईल. 30च्या 30ही गुण तुम्हाला मिळतील. चला आपण सुरुवात करूया. 2013 ला आलेला महा टीईटीचा पेपर आणि यामध्ये आपल्याला फक्त बघणे आहे गणित आणि बुद्धिमत्ता. तर गणित आणि बुद्धिमत्तालाच फोकस करूया आपण. गणित आणि बुद्धिमत्ता कदाचित 91 नंबर पासून सुरू होत आहे. तर सरळ 91 नंबरच्या प्रश्नाला जाऊया आणि तिथून सुरू करू. बघा, भाग सी गणित व विज्ञान. तर गणित आणि विज्ञान म्हणजे 91 पासून 150 पर्यंत म्हणजे 60 प्रश्न जे आहेत ते गणित आणि विज्ञानावर आधारित आहेत. त्यातले पहिले 30 प्रश्न जे आहेत ते गणितावर आधारित आहे 91 पासून 120 पर्यंत. तर 91 पासून 120 पर्यंत सर्व प्रश्न आपल्याला या सेशनमध्ये घेणे आहे आणि एकूण एक प्रश्न मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की या पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये करेक्शन्स आहेत बरं का. चुकीने टायपिंग मिस्टेक झालेले आहेत किंवा काही प्रश्न रद्द करण्यात पण आलेले आहेत, असं सुद्धा झालं आहे. त्याची सुद्धा माहिती मी तुम्हाला देईल. तर येऊया आपण क्वेश्चन नंबर 91 पासून सुरुवात करूया आणि कशा टाईपचे प्रश्न येतात बरोबर व्यवस्थित बघा, म्हणजे समोर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. चला क्वेश्चन नंबर 91 काय बोलताय बघा. जर ए गुणीला ए प्लस बी बरोबर 2418 आहे बोलतोय. बी गुणीला ए प्लस बी हा 3666 आहे. तर तुम्हाला प्रश्न विचारला आहे बी वजा ए बरोबर किती. ऑलमोस्ट 95% विद्यार्थी जे आहेत ते असे प्रश्न अटेम्प्ट करत नाही. इनफॅक्ट या प्रश्नांना कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं जातं हे जर तुम्हाला माहिती होईल, तुम्हाला सहज या प्रश्नाचे उत्तर काढतील. यामध्ये जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर ए प्लस बी इथे पण आहे आणि ए प्लस बी इथे पण आहे. म्हणजे या ए प्लस बी ची जी काही पण किंमत होत असेल तर ती तर डेफिनेटली या दोन जागेवर असेलच. आणि यांच्या ज्या किमती आहेत 2418 ही यांची किंमत दिलेली आहे आणि याची किंमत दिली आहे 3666. तुम्हाला यांचा मसावी काढायचा आहे. मसावी काढायचा आहे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ए प्लस बी ची किंमत मिळतं. तुम्हाला काय मिळतं? ए प्लस बी ची. आणि मग तुम्हाला ए आणि बी ची किंमत मिळेल आणि ए आणि बी ची किंमत जर तुम्हाला काढायची असेल तर बी मायनस ए ची पण किंमत सहज काढते. चला याचा आपण काढूया मसावी. सर्वात आधी बघूया कशा कशाने भाग देतो. भागाकाराच्या कसोट्या तुमच्या सर्वांना माहिती असतीलच आणि असायलाच पाहिजे. स्पर्धा परीक्षा देत आहे, कसोट्या माहिती असायला पाहिजे. इथे असं दिसतंय 2 ने भाग जातोय, दोन्ही संख्येत 3 ने पण भाग जातोय, 6 ने पण भाग जाताना दिसतोय. तर 6 ने आपण भाग दिला तर 6 चौक 24, 6 शून्य शून्य, 6 त्रिक 18. 6 ने याला भाग दिला 6 6 36, 6 1 6, 6 1 6. आता पुन्हा जर कसोट्या माहिती असतील तुम्हाला तर तुम्हाला असं दिसेल की 13 13 ने यांच्यामध्ये पण भाग जातोय. तर 13 13 ने भाग देऊया.
13 ने इथे भाग दिला, 13 त्रिक 39, 13 एक 13, 13 ने इथे भाग दिला, 13 चौक 52, 13 चौक 52 आणि 9 शिल्लक 13 7 81. यांच्या मसावी काय मिळाला तुम्हाला? यांचा मसावी मिळाला 6 गुणिला 13, 13 सकम मिळतोय 78. यांचा मसावी मिळतोय तुम्हाला 78. 78 आणि 78 जर मसावी असेल तर तुम्हाला ए आणि बी ची किंमत काढते. ए आणि बी ची किंमत तुम्हाला काढताना सरळ 78 ला कोणत्या संख्येने गुणाकार केला तर 2418 तयार होईल, किंवा 78 ने कोणत्या संख्येला गुणाकार केला तर 3666 तयार होईल, त्याला बघणे. आणि मग जी काही किंमत मिळेल आपल्याला त्याला या किमतीमध्ये ठेवून देऊया. जर तुमचे कॅल्क्युलेशनचे स्किल चांगले असतील किंवा खूप फास्ट कॅल्क्युलेशन करू शकत असाल तर यांची उत्तरे तुम्हाला सहज काढता येतील लवकरात लवकर. चला 78 ने या संख्येला भाग देऊया. 2418 ला 78 ने भाग दिला 78 ने, तर मला या ए ची किंमत मिळेल. ए ची किंमत तर भाग देत आहे 13 13 ने भाग दिला तर, किंवा 6 6 ने भाग देऊ. 6 चौक 24, 6 0 0 6 18 भागीला 6 13 सकम 78. तर 13 ने इथे भाग दिला, 13 त्रिक 39, 13 एक 13, म्हणजे ए ची किंमत मिळाली मला 31 आणि बी ची किंमत 47 येईल बरं का. कारण हा जो 31 आहे हा ए ला रिप्रेझेंट करतोय या 3666 ला. आता 78 ने जर भाग देणार तर तुम्हाला उत्तर मिळेल 47. चला करून बघूया. 3666 भागीला किती आहे 78. 78 6 6 ने भाग दिला, 6 6 36, 6 1 6, 6 1 6, 13 सकम 78. 13 ने भाग द्या, 13 चौक 52, 13 7 91, म्हणजे या बी ची किंमत मिळाली तुम्हाला 47. म्हणजे हे जे रिमाइंडर शिल्लक होतं ना, असं म्हणायला काही हरकत नाही, ते ए आणि बी च्या किमती होत्या. ते ए आणि बी च्या किमती होत्या, त्या किमती आता यामध्ये ठेवून दिली. बी ची किंमत आहे तुमच्याकडे 47 वजा ए ची किंमत आहे 31. 31 या दोघांची वजाबाकी जी येत असेल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर. 47 मधून 31 गेले, उत्तर असायला पाहिजे 16. बघा ऑप्शन मध्ये 16 कुठे मिळतं तर ऑप्शन मध्ये मिळत आहे ऑप्शन नंबर 1 ला 16. तुम्हाला या सर्व पद्धती, या सर्व ट्रिक्स किंवा हे सर्व कॅल्क्युलेशन माहिती असायला पाहिजे, कारण तुम्ही स्पर्धा परीक्षा देताय आणि हे सर्व जे काही ट्रिक्स किंवा या हे सर्व क्लासेसमध्ये शिकवल्या जातं किंवा आपल्या ॲपवर सुद्धा याचे ट्रिक्स मिळतील. चला 91 नंबरचा प्रश्न घेतलाय आपण, समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 92 93 94 इथे दिसतोय, त्याला सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 92 बघा, खालीलपैकी मोठ्यात मोठी 4 अंकी घन संख्या. आता घन संख्या जर विचारली आहे तर तुम्हाला घन माहिती असायला पाहिजे. कमीत कमी तुम्हाला 25 पर्यंत तरी घन माहिती असायला पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये. आणि ही सर्वात पहिली संख्या बघा, हा जो दिसतोय 9261 हा 19 चा घन, हा पूर्ण घन आहे, पूर्ण घन आहे. त्याशिवाय ऑप्शन नंबर 2 9100 हा घन नाही आहे, 9999 हा सुद्धा घन नाही आहे आणि 9299 हा सुद्धा घन नाही आहे. सहज तयार होतं जर तुम्हाला माइंड मध्ये फिट असतील घन तर सहज. तर खालीलपैकी मोठ्यात मोठी 4 अंकी घन संख्या कोणती तर ऑप्शन नंबर 1 तुमचे उत्तर तयार होत आहे. ऑप्शन नंबर 1, कारण बाकीचे 3 घनच नाही आहेत. घनच नाही तर मग ती मोठ्यात मोठी असो किंवा लहानात लहान काही फरक पडणार नाही. चला क्वेश्चन नंबर 93 ला येऊया. आता हा तुम्हाला लांब लचक आणि खूप मोठा वाटतो, इनफॅक्ट याचं एक्सप्लेनेशन सुद्धा लांब लचकच आहे, पण शक्यतो प्रयत्न करतोय शॉर्टकट मध्ये सांगण्याचा. बघा स्क्वेअर रूट मध्ये हा इथे आर लिहिलेला आहे बरं का, हा आर आहे आणि याच्या आतमध्ये 9 त्याचा पॉवर दिलाय ब्रॅकेटमध्ये आर प्लस 1/4 आणि रूट मध्ये या संख्या दिल्या. जर हा रूट मध्ये या संख्यांचे 2 तुकडे करेल, एक रूट मी याला घेतो आणि एक रूट मी याला देतो, त्याला काहीच फरक पडणार नाही, काहीच फरक पडणार नाही. ज्यामध्ये 3 चा पॉवर मायनस आर आणि ह्या 3 चा पॉवर मायनस आर कट करता येईल. आपल्याकडे जागा कमी आहे त्यामुळे मी इथे शॉर्टकट मध्ये सांगतोय तुम्हाला, तिथल्या तिथे करून. आता यामध्ये हा 3 दिसतोय आणि हा रूट मध्ये 3 दिसतोय आणि हा 3, या 3 ला मला रूट 3 गुणिला रूट 3 असं लिहिता येईल, ज्यामध्ये हा रूट 3 आणि हा रूट 3 कॅन्सल आउट करता येईल मला, राईट. आता इथे रूट 3 आहे, रूट 3, आणि लक्षात घ्या ही जी रूट आहे याचा नेहमी 1/2 हे मान असतो, म्हणजे ही त्याची किंमत असतं 1/2 रूटची. म्हणजे या रूट 3 चे 3 बाहेर काढून मला त्या 3 च्या पॉवर मध्ये म्हणजे घातामध्ये 1/2 दाखवता येईल.
चला बघूया कसं सॉल्व्ह करतोय. हा जो 9 दिसतोय हा 3चा वर्ग आहे आणि याला मी जर 3चा वर्ग करेल, हा ब्रॅकेटमध्ये असणारा r प्लस 1/4 याला तो गुणाकार करेल आणि भागाकारामध्ये हा जो √3 दिसतोय याला 3चा पॉवर रूटची किंमत आहे 1/2 असं लिहिता येईल मला. आणि घातांकाचा नियम हे बोलताय की रूट एक्सपोनेंट असेल, हा r रूट एक्सपोनेंट आहे, या रूटला कॅन्सल केला तर तो पॉवर मध्ये हा r आहे तर तो होतो 1/r. हे नियम तुम्हाला माहिती असतील तरच या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. आता या प्रश्नामध्ये एक गडबड पण आहे ती शेवटी सांगेल बरं का मी. काय गडबड आहे, कारण हा प्रश्न रद्द करण्यात आला होता कारण याचे ऑप्शन जे आहेत ते चुकीचे होते, पण याला मी सॉल्व्ह करून देतो आधी आणि मग त्यानंतर मी सांगेन. चला, या 2 ने r ला गुणाकार केला, हा 2r झालाय, प्लस या 2 ने याला गुणाकार करेल तर 2 1 2 2 2 4 तर हा 1/2 आणि या 1/r ने या दोघांना पण गुणाकार केला, तर हा r कटलाय तो मिळेल 2, राईट ना. r तो कटेल आणि या 1/r ने याला गुणाकार जर केला तर प्लस 1/2 गुणिला r 2r मिळेल, जो होईल हा 3चा पॉवर. हा तो 3चा पॉवर आणि भागाकारात जर तुम्ही बघाल तर 3चा पॉवर 1/2 आहे, जिथे हा 3 आणि हा 3 सारखा तयार होतोय आणि भागाकारामध्ये प्रॉपर नंबर सारखे असतील म्हणजे यांची वजाबाकी करावी लागेल. तर सरळ इथेच वजाबाकी करू. बघा, या 2 अधिक 1/2 तर हा 3 कॉमन घेतला तर हा वजाबाकीमध्ये जाईल 1/2 आणि हा 3 कॉमन तयार होईल आणि मग इथून प्रश्नाचे उत्तर तयार होईल तुमचा. चला बघूया याला सॉल्व्ह केल्यावर प्रश्नाचे उत्तर काय तयार होतं. हे सारखा करू, 2r प्रत्येक ठिकाणी जर केला किंवा किंवा याला सरळ मिक्स फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करू, 2 गुणिला 2 4 किंवा 2 मधून 1/2 वजा करू, तसंही करता येतं. डिपेंड करतं तुम्ही कशा पद्धतीने करता. चला बघूया. 2 गुणिले 2 4, 4r अधिक 1 हा तयार होतो 4r अधिक 1 वजा 1 म्हणजे तो 0 होईल, राईट ना. हा अधिक 1 आणि मायनस 1 आणि इथे 2 तर आहेच ऑलरेडी, r तयार करणे आहे तर इथे r ने गुणाकार करावा लागेल, भागीला होईल हा 2r, जिथे हा पॉवर आहे 3 बरं का. 4r मधून 1r गेला, हा राहिलाय 3r भागीला 2r, जिथे r कटलाय म्हणजे 3चा पॉवर तुमचा तयार होतो 3/2. 3चा पॉवर 3/2 असं उत्तर तुमचं असायला पाहिजे होतं. पण ऍक्च्युली झालं असं आहे या प्रश्नामध्ये की हा प्रश्न रद्द करण्यात आला होता 2013ला कारण याचे ऑप्शन चुकीचे होते. बघा, हा जो दिसतोय ऑप्शन नंबर सेकंड, हा ऍक्च्युली असा पाहिजे होता की 3चा पॉवर 3/2, पण वरचा 3 हा टायपिंग मध्ये आला नाही, त्यामुळे या प्रश्नाला रद्द करण्यात आला आहे. पण घातांकाची माहिती तुम्हाला असायला पाहिजे. चला, रद्द करण्यात आलाय तर याला ड्रॉप करूया आणि समोरच्या प्रश्नाला जाऊया. क्वेश्चन नंबर 94 ला या. भूमितीचा क्वेश्चन दिसतोय तर भूमितीबद्दलही माहिती असेलच तुम्हाला, तर भूमितीचा प्रश्न सॉल्व्ह करूया आणि याचे ट्रिक्स किंवा याचे गुणधर्म प्रॉपर्टीज हे सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. काय बोलताय 94 नंबरचा क्वेश्चन, जर त्रिकोण एबीसी मध्ये मेजर अँगल ए म्हणजे ए चा माप दिलाय 60, मेजर अँगल सी त्याचा माप दिलाय 40, समजा त्रिकोण काढला मी असा आणि हा ए बी सी दाखवत आहे. ए चे माप आहे 60, या सी चे माप आहे 40, तर 60 आणि 40 हे झाले 100. तर तिसरा कोण हा 80चा असायला पाहिजे, हे तर तुम्हाला डेफिनेटली माहिती असेल. लहान लहान मुलांना शाळेत जाणाऱ्या पण आपण माहिती आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 येतं, ती 180 झाली आहे. आता समोर प्रश्न काय बोलताय, तर एबीसी मध्ये कोणत्या बाजूवर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ इतर 2 बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त असेल. 3 बाजू आहे त्याला, एक ए बी, दुसरी बी सी, तिसरी ए सी. तर यामध्ये कोणत्या बाजूवर चौरस काढायचा आहे, म्हणजे तो चौरस असा निघायला पाहिजे की काही या पद्धतीचा, म्हणजे ही बाजू जर घेतली तर ती या पद्धतीचा असा चौरस व्हायला पाहिजे ज्याच्या चारही बाजू सारख्या, किंवा ही बाजू घेतली तर तो चौरस असा असायला पाहिजे ज्याच्या चारही बाजू सारख्या, किंवा ही बाजू घेतली तर तो चौरस काही असा असायला पाहिजे ज्याच्या चारही बाजू सारख्या. तर कोणती अशी बाजू असेल ज्याचं क्षेत्रफळ जर काढलं शेवटी चौरस काढून तर ते सर्वात जास्त असेल. तर मित्रांनो लक्षात घ्या, जो सर्वात मोठा कोन आहे त्रिकोणाचा, जो सर्वात मोठा कोन आहे त्याच्या विरुद्ध बाजू जी असतं ती सर्वात मोठी बाजू असतं. तर या 60 80 आणि 40 पैकी सर्वात मोठा कोन कोणता आहे, 80, आणि याची विरुद्ध बाजू कोणती आहे, तर विरुद्ध बाजू आहे ए सी.
आणि ही एसी हा 80 सर्वात मोठा कोण आहे, त्यामुळे ती विरुद्ध बाजू जी आहे एसी ही सर्वात मोठी बाजू होईल आणि सर्वात मोठी या दोघांपेक्षा ही सर्वात मोठी बाजू होईल आणि जितकी मोठी बाजू असेल तितका मोठा त्याचा एरिया किंवा त्याचं क्षेत्रफळ तयार होईल. तर ही बाजू एसी ज्याच्यावर जर तुम्ही चौरसची आखणी केली तर सर्वात मोठं क्षेत्रफळ त्या चौरसाचं होईल. तर ऑप्शन मध्ये बघायचं आहे ऑप्शन ए सी कुठे आहे, तर ती असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 बाजू एसी. त्या बाजू एसी वर जर चौरस काढला तर तो त्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त होईल. चला क्वेश्चन नंबर 95 ला या. एका रेषाखंडाला काढता येणाऱ्या जास्तीत जास्त दुभाजकाची, लक्षात घ्या रेषाखंड कोणताही असेल, रेषाखंड म्हणजे सेगमेंट. आता याला दुभाजक काढायचे आहेत, म्हणजे याला किती दुभाजक, तर मला एक दुभाजक असाही काढता येईल, 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 असे कितीतरी जास्त मला दुभाजक काढता येतील बरं का. किती पण मला मोजता येणार नाही, म्हणजे अनंत दुभाजक त्याला असं म्हणू शकतो आपण. बट प्रश्न वाचून घेऊया. एका रेषाखंडाला काढता येणाऱ्या जास्तीत जास्त दुभाजकाची व लंब दुभाजकाची, आता हा शब्द पण समजून घ्या. परपेंडिक्युलर बायसेक्टर याला म्हणतात इंग्रजीमध्ये लंब दुभाजक. म्हणजे हा जर सेगमेंट 10 सेंटीमीटरचा असेल तर बरोबर मध्ये 5 सेंटीमीटर इकडे सोडून आणि 5 सेंटीमीटर इकडे सोडून बरोबर मधून एक लंब काढायचा असतो. जिथे 90 अंश कोण तयार होतो तर तो लंब दुभाजक तो एकच तयार होईल. हे दुभाजक जे आहे ते अनंत तयार होतील, पण लंब दुभाजक किती तयार होईल, एकच. संख्या अनुक्रमे किती असेल बोलते, म्हणजे या दुभाजकाची संख्या जिथं अनंत असायला पाहिजे, ऑप्शन मध्ये कुठे मिळतो अनंत हा, आणि लंब दुभाजक किती असेल तर तो एकच असायला पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड. थोडीफार भूमितीची माहिती तुम्हाला असणे गरजेची आहे, कारण भूमितीवरही खूप सारे प्रश्न तुम्हाला तुमच्या या महाटीईटी मध्ये पडतात बरं का, पडलेले आहेत आणि समोरही पडतील. चला 94 95 झाले, समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 96 97 98 बघूया. 96 97 98. दोन परिमेय संख्या यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात, तर तुम्हाला परिमेय संख्या माहिती असायला पाहिजे. परिमेय संख्या म्हणजे अशा संख्या ज्याला अंशाच्या स्वरूपात लिहिता येतं, अंशाच्या स्वरूपात लिहिता येतं. आणि कुठल्याही दोन परिमेय संख्या घ्या, त्याच्यामध्ये भरपूर सारे, जसे नंबर लाईन जर असतं ना, नंबर लाईन इकडे 0 असतो, इकडे 1, इकडे 2, इकडे 3, इकडे 4, इकडे 5, कोणत्याही दोन घ्या. समजा हा 3 आणि 5 घेतला मी, हा 3 आणि 4 घेतला, समजा या दोघांच्या मध्ये परिमेय संख्या आहेत बरं का. यांच्यामध्ये इथे जे आहेत ना, इथे कित्येक साऱ्या संख्या तयार होतात, ज्याला काउंटिंग मध्ये पण आपल्याला काउंट करता येणार नाही. जसा 3च्या नंतर हा 4 दिसतो, याला 3.5 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. 3.7 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. समजा 10/3 घेतला तर याचं उत्तर तयार होईल 3.33, ही सुद्धा परिमेय संख्या आहे. अशा अनंत संख्या तुमच्या तयार होऊ शकतात. दोन परिमेय, लक्षात घ्या हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. दोन परिमेय संख्या यांच्या दरम्यान अनंत परिमेय संख्या तयार होतात. दोन परिमेय संख्या यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या बोलताय, तर अनंत परिमेय संख्या तुमचं उत्तर असायला पाहिजे. राईट, नोट करून ठेवून द्या कॉपीमध्ये. समोर कदाचित हे येऊ शकतं, खूप विद्यार्थ्यांना माहितीच नसतं की परिमेय संख्या कोणत्या किंवा अपरिमेय संख्या कोणत्या. त्यामुळे त्यांचा खूप घोळ होतो, एक गुण विनाकारण निघून जातो. हा एक गुण तुम्हाला फ्रीचा मिळतो जर या छोटे छोटे नियम तुम्हाला माहिती असतील तर. चला क्वेश्चन नंबर 97 ला येऊया. हा सुद्धा भूमितीशी रिलेटेड क्वेश्चन मिळतोय. थोडस लॉजिकली याला सॉल्व्ह करायचा असतो. तो सॉल्व्ह कसा करायचा असतो लक्षात घ्या की एका त्रिकोणाचे 3 माप दिले. एक माप हे आहे, दुसरा हा आहे आणि तिसरा हा. एक माप 2x अधिक 1 रूट मध्ये दिलाय, दुसरा x दिलाय, तिसरा x+1 म्हणजे याच्यापेक्षा एक ने जास्त असल्यास तो खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा त्रिकोण असेल असा बोलतो. थोडं लॉजिकली जर विचार कराल ना, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असतं. 180. समजा हा जो x दिसतोय किंवा हा x+1 दिसतोय जो एक ने जास्त आहे, तर हे दोन्ही कोण 90 पेक्षा लहान असतील. कारण मी याला 90 आणि याला 91 घेऊ शकत नाही. हा 90 घेतला तर याला 91 घ्यावं लागेल आणि मग याचं पण काहीतरी माप असेलच, तर तो 180च्या वर जाईल. तर हे दोन्ही कोण जे आहेत ना
ते 90 पेक्षा लहान असायला पाहिजे, हा सुद्धा 90 पेक्षा लहान असेल आणि हा सुद्धा 90 पेक्षा लहान असेल. आणि मग हा तर स्क्वेअर रूट मध्ये दिसतोय, त्या x ची किंमत काही पण ठेवा, हा जो आहे या दोघांपेक्षा पण लहान असेल, हा या दोघांपेक्षा पण लहान असेल. म्हणजे हे तीन जर माप असतील तर लहान 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 म्हणजे लघु कोणच तयार होईल, इथून दुसरा कोण तयार होणार नाही. तर लघु कोण त्रिकोण तयार होईल, राईट. लघु कोण, विशाल कोण, हे सर्व तुम्हाला काटकोन हे तुम्हाला माहिती आहे. तीनही कोण 90 पेक्षा लहान तयार होतील आणि तीनही कोण 90 पेक्षा लहान तयार होत असतील तर तो लघु कोण असायला पाहिजे आणि तो लघु कोण तयार होईल. तर हे छोटे छोटे नियम तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तुम्हाला समोर परीक्षा देताना हे खूप कामात येतात. चला क्वेश्चन नंबर 98 ला येऊया. क्वेश्चन नंबर, एक आकृती दिली आहे तुम्हाला. आता आकृतीचं पण नॉलेज असायला पाहिजे. आकृती दिली आहे, या आकृतीमध्ये हा ओ जो आहे हा सेंटर पॉइंट आहे, हा ओ जो आहे सेंटर पॉइंट आहे. यामध्ये मेजर अँगल एपीसी चे माप 80 दिलंय, हा जो दिलाय 80 माप दिलेला आहे. त्यानंतर मेजर अँगल सीबीपी याचे माप दिले 24, हा दिलाय तुम्हाला 24. आणि प्रश्न विचारलाय कंस सी एक्स आहे, बघा हा सी एक्स आहे, याचा कंस काढायचा आहे. या कंसाचा माप तुम्हाला काढायचा आहे. शिवाय प्लस प्लस मेजर अँगल सॉरी कंस बीवायडी कुठे मिळतोय, बीवायडी हा जो दिसतोय या कंसाचे माप, या दोघांची बेरीज किती असा प्रश्न, या दोघांची बेरीज किती असा प्रश्न विचारण्यात आलेला. चला कंस काढूया. कंस काढण्याचा नियम काय बोलतोय की वर्तुळाच्या सरफेस एरियावर जितका कोन तयार होत असेल त्या कोनाच्या दुप्पट कंस तयार होतो. आणि बघा हा 24 अंशाचा जर कोन असेल तर हा किती तोंड फाडतोय, हा सी पासून या ए पर्यंत इतकं फाडतोय तो. म्हणजे हा जो कंस आहे हा 24 ची दुप्पट 48 असायला पाहिजे. मापचाप त्याचा माहिती असायला पाहिजे, तर त्याला कंस तयार होतो. तर एक तर मिळाला तुम्हाला 48. आता तुम्हाला काढायचा आहे दुसरा, तर दुसरा काढूया. आता दुसरा काढताना हा त्रिकोण बघा, हा त्रिकोण ज्यामध्ये हा 80 आहे तर याचा पूरक कोण, 80चा पूरक कोण हा 100 तयार होईल, राईट. तर या कोणाचे माप किती, तर 100 अधिक 24 झाले 124. आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असतं 180. हा 100 अधिक 24 124 झाला, याला जर मायनस केला तर हा होत आहे 56. हा किती होत आहे 56, राईट ना. 100 24 आणि 56 केले तर ते तुम्हाला पूर्ण मिळतील 180. आणि हा जर 56चा तयार होत असेल तर हा जो मापचाप आहे हा या 56च्या दुप्पट असायला पाहिजे. तर 56च्या दुप्पट किती होईल, तर तो होईल 112. आणि प्रश्न विचारलाय या दोघांची मिळून बेरीज किती, तर 112 हा आलाय आणि 48 हा आलाय, या दोघांची बेरीज मिळत आहे 160. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 160, जे ऑप्शन नंबर 4 मध्ये. मित्रांनो हे आकृतीवाले जे प्रश्न आहेत ते अगदी साधे आणि सोपे असतात, पण तुम्हाला त्याचे गुणधर्म प्रॉपर्टीज माहिती असतील तर सहज काढतील, राईट. क्वेश्चन समजला असेल आय होप, किंवा नोट करून ठेवून द्या बरं का. टीईटीची परीक्षा देताय तुम्ही, 30च्या 30ही गुण मिळतात तुम्हाला जर व्यवस्थित प्रामाणिकपणे जर थोडी माहिती किंवा अभ्यास ठेवली तर. चला हा झाला आता 98 नंबर. समोर येऊया क्वेश्चन नंबर 99. क्वेश्चन नंबर 99, क्वेश्चन नंबर 100. चला बघूया या प्रश्नाला. क्वेश्चन नंबर 99 बोलतोय जर उत्तर व आग्नेय या दिशातील कोणाच्या पूरक कोणाचे माप किती. पूरक कोण काढायचे. पूरक कोण काढताना काय करावं लागतं, 180 मधून तयार झालेला जो कोण असेल त्याला मायनस करायचा असतो, तर पूरक कोण. कोटी कोण असतात, तर कोटी कोण काय असतो 90 अंशाचा, त्याच्यामधून तयार होणारा कोण मायनस करायचा असतो, तो कोटी कोण असतो. तर उत्तर व आग्नेय आपल्याकडे अशा दिशा आहेत, हे आहे उत्तर, हा आहे पूर्व, हा आहे पश्चिम आणि हा आहे दक्षिण. आपल्याला उत्तर तर बोलता येतो, त्यानंतर आग्नेय बघायचे. आग्नेय तर तुम्हाला या उपदिशा सुद्धा माहिती असायला पाहिजे. उपदिशा हा असतो वायव्य, हा असतो ईशान्य, हा असतो आग्नेय आणि हा असतो नैऋत्य, हा असतो नैऋत्य. तुम्हाला बोलताय उत्तर आणि आग्नेय. चला उत्तर आणि आग्नेय बघूया. हा बघा, हा इथून हा कोण तयार होत आहे, हा उत्तरला जात आहे आणि हा आग्नेयाला जात आहे.
आता उत्तर पासून पूर्वपर्यंत हा तर 90 अंश कोण असतोच, असतो म्हणजे असतोच. आणि त्याशिवाय पूर्व आणि दक्षिण या 90 अंशाच्या मध्ये हा आग्नेय आहे, म्हणजे हा तुमचा झाला 45 अंश, हा झालाय 90. तर टोटल उत्तर पासून आग्नेय पर्यंत 90 अधिक 45 म्हणजे 135 अंशाचा कोण तयार झालाय तुमचा. 90 अधिक 45 135. प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, पूरक कोणाचे माप किती. पूरक कोणाचे माप काढणे म्हणजे 180 मधून तयार झालेला कोण तुम्हाला वजा करायचा आहे. तर 180 मायनस 135 म्हणजे 45 अंशाचा पूरक कोण असायला पाहिजे. तो ऑप्शन मध्ये शोधूया 25 80 10, सॉरी इकडे ऑप्शन वर आहे बरं का. हे 45 मिळतं इथे ऑप्शन नंबर सेकंड. ऑप्शन नंबर सेकंड हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. राईट. आय होप की तुम्हाला क्लिअर होत असेल किंवा समजत असेल, किंवा काही अडचणी जर तुम्हाला येत असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला मेन्शन करू शकता तुमच्या अडचणी, किंवा हा लेक्चर ज्यावेळेस संपेल त्यावेळेस मी माझा कॉन्टॅक्ट नंबर सोडून जाईल, तुम्हाला व्हॉट्सअपवर तुमचे प्रश्न पाठवता येतील. चला समोर जाऊया. 99च्या नंतर समोर 100. क्वेश्चन नंबर 100 हा सुद्धा बरं, मी तुम्हाला बोललो होतो काही प्रश्न चुकीचे प्रिंट करण्यात आले आहेत, त्याला रद्द करण्यात आले आहे. तर हा 100 नंबरचा जो प्रश्न आहे याला रद्द करण्यात आला होता, कारण याची प्रिंटिंग चुकीची होती. तर या प्रश्नाला आपण ड्रॉप करूया आणि समोर जाऊया. चला क्वेश्चन नंबर 101 ला या. हा सुद्धा तुम्हाला भूमितीच्या आकृतीवरील प्रश्न दिसतोय, आणि याला सुद्धा डील करूया आपण आपल्या माहितीनुसार, गुणधर्मानुसार, प्रॉपर्टीनुसार. काय बोलताय, जर x बरोबर 117 असेल तर y बरोबर किती. x बरोबर 117 असेल तर लक्षात घ्या, ही एक सरळ रेषा आहे आणि त्याला हा या दोन रेषांनी इंटरसेक्ट केल्या आहे, ज्याच्यामध्ये ही रेषा बरोबर ही रेषा मिळते. आणि जर दोन्ही रेषा या दोन्ही रेषा ज्या आहेत यांचे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स म्हणजे अंतर जर सारखं असेल तर हा x आहे, हा x. तर x ची किंमत दिली आहे 117. तर याला समान हा सुद्धा कोण होतो, हा सुद्धा एक, सॉरी याला समान हा कोण तयार होतो, हा सुद्धा होईल 117. 117 पूरक कोणाचा नियम बरं का, विरुद्ध कोणाचा नियम. आणि विरुद्ध कोणाचा नियम असा बोलताय की दोन रेषा एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर त्यांचे विरुद्ध कोण, हा जर 100 असेल तर हा सुद्धा 100 तयार होतो, हा 50 असेल तर हा सुद्धा 50 तयार होतो, हा नियम आहे. तर इथे बघा, हे दोन रेषा एकमेकांना इंटरसेक्ट करतात, तर हा 117 असेल तर हा जो कोण मिळतोय हा सुद्धा 117 अंशाचा असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला y ची किंमत मिळते, तुम्हाला y ची किंमत विचारली आहे किती, तर ती असायला पाहिजे 117. भूमितीमध्ये 8व्या 9व्या वर्गात तुम्हाला हा प्रयोग होता बरं का. मी 8व्या 9व्या वर्गाचे पुस्तकं तपासतात तर तुम्हाला असे प्रश्न तुम्हाला त्यामध्ये आढळतील. चला समोर जाऊया. आणि आपण हा जो पेपर घेतोय ना तो हायस्कूल वाल्यांसाठी आहे बरं का. हायस्कूल प्रायमरीसाठी आपण 2021चा प्रश्न टाकलाय, आणि हा 2013चा आहे जो 8वी ते 10वी साठी यांच्यासाठी, म्हणजे पेपर 2 आहे. चला पुन्हा एक आकृतीवरील प्रश्न आलाय, क्वेश्चन नंबर 102. याला सुद्धा भूमितीच्या आकृतीच्या नियमानुसार आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन नंबर 102 बघा. इथे बोलताय AC बरोबर BC बरोबर CD. बघा हा जो AC दिलाय AC तोच BC ही सुद्धा सारखी आहे, आणि हा CD हे तिन्ही त्यांचे जे अंतर आहेत किंवा त्यांच्या ज्या लांब्या आहेत त्या सारख्या आहेत असं बोलतात. आणि सारख्या जर असतील तर समद्विभुज त्रिकोणाचा फंडा इथे वापरता येतो. चला पुन्हा काही दिलाय का, तर बघा हा 34 दिलाय, हा 96 दिलाय, आणि ही सरळ रेषा आहे. आपल्याला सरळ रेषेचा नियम माहिती आहे की सरळ रेषा काय बोलताय, टोटल 180 असायला पाहिजे. सरळ रेषेवर जो पण कोण तयार होतो तो 180. त्यापैकी हा 96 आहे आणि हा 34 आहे. तर हा कोण आपल्याला आधी काढता येईल, तर या कोणाचे माप काढूया. 96 आणि 34 यांची बेरीज होते 130. 130 इथून मायनस करूया 130, तर हा मिळतोय 50. म्हणजे या कोणाचे माप असायला पाहिजे, या कोणत्या, या सी किती असायला पाहिजे, 50. आता हा जर त्रिकोण तुम्ही बघत असाल, या त्रिकोणामध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज असतो 180. त्यापैकी हे दोन बाजू ज्या आहेत त्या सारख्या आहेत, आणि दोन बाजू सारख्या आहेत म्हणजे समद्विभुज त्रिकोण, तर त्याचे अपोजिट अँगल सुद्धा सारखे होतात. तर हा अँगल आणि हा अँगल हे दोन्ही सारखे होते. तर 180 मधून 50 मायनस केले तर राहिले 130, आणि 130 चे दोन सारखे तुकडे होतील तर हा होईल 65चा, आणि हा सुद्धा होईल 65.
बरं का. हा पूर्ण कोण झालाय 65चा. तुम्हाला या x ची किंमत काढायची आहे, फक्त x ची किंमत. तर 65 तर झालंय. आता या त्रिकोणामध्ये बघूया. या आपल्याला इतकी बाजू काढावी लागेल. 65 मधून ही जी बाजू येईल, हा जो कोण येईल त्याला मायनस करू तर x ची किंमत मिळेल. तर हा त्रिकोण बघायचा. या त्रिकोणामध्ये तुम्हाला असं दिसतंय, तर या कोणाचे माप 96 अधिक 50 किती झाले? 146, राईट ना. 96 अधिक 50 झाले 146. यामध्ये सुद्धा ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे, म्हणजे समद्विभुज त्रिकोण इथे पण तयार होत आहे. तर समद्विभुज त्रिकोण तयार होत असेल तर हे जे दोन कोण आहेत हे सुद्धा सारखे असायला पाहिजे. टोटल 180 मधून 146 मी मायनस करतोय, तर 34 राहिले. आणि 34चे दोन सारखे तुकडे, हा 17चा तुकडा होईल आणि हा 17चा तुकडा होईल. आता लक्षात घ्या, प्रश्नाचे उत्तर द्या. हा टोटल झालाय 65चा. त्याच्यामधून हा कोण जर मी मायनस करेल 65 मधून 17, तर मला x ची किंमत मिळेल. म्हणजे 65 वजा 17 तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. 65 वजा 17, 15 मधून 7 8 आणि 4 तुमच्या प्रश्नाचे उत्तर. त्या x ची किंमत 48 तयार व्हायला पाहिजे. 48 ऑप्शन नंबर 1. पुन्हा एकदा सांगतोय मित्रांनो, भूमितीवरील आकृत्यावरील डायग्रामॅटिक जितके क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला फ्रीचा मार्क देऊन जातात, फुकटाचा. डिपेंड करतं की तुम्ही कशा पद्धतीने तुमचा सराव करता किंवा अभ्यास करता. आकृती बघितल्याबरोबर प्रश्नाचं उत्तर डोळ्यासमोर दिसतं जर तुम्हाला भूमितीबद्दल, त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ यांच्याबद्दल माहिती व्यवस्थित असेल तर. तर 102 वर आलोय आपण, समोर जाऊया. चला क्वेश्चन नंबर 3 बघू आणि क्वेश्चन नंबर 4 बघू, म्हणजे 103 आणि 104. 4 5 6 4 5 6 या संख्यांनी भागल्यास बाकी 3 येणार. आता हा तर लसावीचाच नियम आहे. त्या 4 5 6 चा काय काढा? लसावी. 4 पंचे 20, 20 सख 120, काय मिळालं? लसावी 120. आणि बाकी जे शिल्लक असतं ती बेरीज करा. 120 अधिक 3, 120 अधिक 3 12, 120 म्हणजे 123, राईट. लसावी मीन्स ऍक्च्युली यांचा लसावी येतो 60, बरं का. 4 पंचे 20 आणि 4 आणि 6 ला 2 2 ने भाग दिला तर 20 त्रिक 60 होतो. पण 60 अधिक 3 63 करू तर आपल्याला ऑप्शन मध्ये 63 मिळत नाही. मग या तिन्ही संख्यांचा गुणाकार करून जितकी शिल्लक असतं त्याला बेरीज करणे, हा सुद्धा एक नियम आपण शिकलो होतो, तोच इथे अप्लाय करायचा आहे. तर 123 ही अशी संख्या आहे ज्याला 4 ने भाग द्या किंवा 5 ने भाग द्या किंवा 6 ने भाग द्या, नेहमी 3 शिल्लक राहतील, असा या प्रश्नाचा उद्देश. चला क्वेश्चन नंबर 103 झालंय. 104 ला येऊया. काय बोलतो 104? 8 3 इथे स्टार मार्क दिलाय, बरं का. हा आणि हा 3 आणि 9 दिलाय. या स्टार मार्कच्या ठिकाणी कोणता अंक यायला पाहिजे? तर त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या ठिकाणी कोणता अंक घ्यावा लागेल? आता 11ची कसोटी काय बोलते? एका आड एक असणाऱ्या अंकांच्या बेरजेची वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तर. आता एका आड एक घ्यायची असेल तर या 8 ची बेरीज या मला स्टार सोबत करावी लागेल आणि या स्टारची बेरीज या 9 सोबत करावी लागेल. राईट. तर स्टारच्या ठिकाणी कोणता आहे मला माहिती नाही, तर मी या दोघांची 8 अधिक 9 करतोय 17 आणि मग त्या स्टारच्या ठिकाणी काय आलं पाहिजे त्याला करू. बट या 3 ची बेरीज मग या 3 सोबत व्हायला पाहिजे. 3 अधिक 3 झाले 7. यांची वजाबाकी एकतर 0 किंवा 11च्या पटीत येत असेल तरच 11 ने भाग जाईल, अन्यथा जाणार नाही. तर 17 मधून 6 गेले 11 आणि 11 मध्ये 11 ने पूर्णपणे भाग जातो. म्हणजे या स्टारच्या ठिकाणी तुम्हाला कुठलाच अंक ठेवता येणार नाही, या स्टारच्या ठिकाणी घ्यावं लागेल 0. म्हणजे ही संख्या कोणती असायला पाहिजे? 83039. तर स्टारच्या ठिकाणी यायला पाहिजे 0, जे ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळतं. हा सुद्धा फुकटाचा मार्क देऊन जातो, बरं का. भागाकाराच्या कसोट्या 15 पर्यंत तरी तुम्हाला कमीत कमी माहिती असायला पाहिजे, डोक्यात फिट असायला पाहिजे, राईट. तर तुमच्या या प्रश्नाचं 104चं उत्तर झालंय ऑप्शन नंबर 3 0. चला क्वेश्चन नंबर, आता न्यूमरिकल टाईपचे प्रश्न, बरं का. मी तुम्हाला मागच्या जे 2021चा पेपर टाकला होता त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की न्यूमरिकल टाईपचे 3-4 प्रश्न, 2-3 प्रश्न तुम्हाला नक्कीच सापडतील आणि तुम्हाला त्यांची आकडेमोड करता आली पाहिजे. चला याला करूया. क्वेश्चन नंबर 105 ला बघा, हा मिक्स फ्रॅक्शन दिसतोय. 4 2 8, 8 आणि 1 9, 9 भागीला 2 प्लस 4 2 8 अधिक 1 9, 9 भागीला 2.
त्यानंतर इथे भागाकाराचं चिन्ह दिसतोय बरं का, तर भागाकार घेऊया आपण इथे. पुन्हा 4 दुने 8 अधिक 1 9, 9 भागीला 2. आता इथे मायनस आहे तर मायनस करू. इथे पण 4 दुने 8 अधिक 1 9, 9 भागीला 2. राईट. वरच्यांची बेरीज खालच्यांची वजाबाकी आणि त्यांचा भागाकार करणं. चला करूया. 2 2 तर सारखा आहेच. सॉरी 4 आहे इथे. इथे 4 आहे बरं का, इथे 4 आहे. तर एकच मिनिट. हा 4 आहे आणि इथे सुद्धा 4 आहे. हा 9 भागीला 4. राईट. चला सॉल्व्ह करूया. हा 9 भागीला 4, 9 भागीला 4. वरच्यांची बेरीज करूया. जी काही येत असेल त्याला खालच्यांच्या वजाबाकीने भाग देऊया. आता छेद सारखा आहे. हा 4 आहे, याला 2 ने गुणाकार करू, याला पण 2 ने गुणाकार करू. 9 दुने झाला 18, 18 अधिक 9 हा झालाय 27 भागीला हा 4. आणि इथे भागाकार दिसतो, भागाकाराचा उलट गुणाकार होईल. राईट. इथे पण 4 4 तयार करणे म्हणजे गुणीला 2 गुणीला 2, तर वर तर हा 4 तयार होईल, उलट होईल, रेसिप्रोकल. आणि 9 दुने 18, 18 मधून 9 गेले, हा राहिलाय 9. राईट. सहज आता फ्रॅक्शनच्या गुणाकारामध्ये तुम्हाला दिसतंय 4 4 कटला, 9 ने 27 ला भाग दिला, 9 त्रिक 27. तुमच्या प्रश्नाचे उत्तर 3 असायला पाहिजे. 1 2 3, ऑप्शन नंबर 3. न्यूमेरिकल ॲबिलिटी, आकडेमोड तुम्हाला खूप फास्ट करता आली पाहिजे. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ, अपूर्णांक, मिश्र अपूर्णांक, डेसिमल पॉईंट, हे तर सर्व तुमच्या या हाताचा खेळ असायला पाहिजे. पटापट उत्तरे तयार होतात. राईट. ऑप्शन नंबर 3 झाले उत्तर. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 106 ला. क्वेश्चन नंबर 106 हा सुद्धा न्यूमेरिकल ॲबिलिटीचा क्वेश्चन दिसतोय. बरं, 2 वर्गांची वजाबाकी जर दिली असेल, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग, तर त्याला तुम्हाला असं लिहिता येतं ए अधिक बी एका कंसामध्ये, ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये. स्पर्धा परीक्षा याची माहिती असेल तरी इथे सुद्धा तसं लिहिता येईल. 5.3 प्लस 4.7 एका कंसामध्ये, या 2 वर्गांची वजाबाकी दिली आहे. दुसऱ्या कंसामध्ये 5.3 मायनस 4.7 दुसऱ्या कंसामध्ये लिहिले. राईट. चला खाली बघूया. खाली जर तुम्ही बरोबर बघत असाल तर हा 5.3 चा वर्ग, 4.7 चा वर्ग आणि 5.3 4.7 यांचा गुणाकार होत आहे 2 सोबत. म्हणजे ए प्लस बी चा वर्ग तयार होतो इथे, जिथे ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग प्लस 2ab. हे सुद्धा नियम तुम्हाला माहिती आहे, तो जिथे दिसतोय. म्हणजे हा जो पॅटर्न दिसतोय तो ए प्लस बी चा वर्ग म्हणजेच 5.3 आणि प्लस 4.7 यांचा वर्ग. तर यांचा वर्ग 5.3 प्लस 4.7 यांचा तो वर्ग बोलतोय, असं लिहिता येईल. म्हणजे वर्गच म्हणजे 2 वेळेस तुम्हाला सहज यांना गुणाकारात घेता येईल. तर याला तुम्हाला असं लिहिता येईल 5.3 प्लस 4.7, जिथे हा 5.3 प्लस 4. याला एकामेकांनी कॅन्सल आउट केलं, भाग जाईल. मग यांची वजाबाकी करूया. 5.3 मधून 4.7 वजा करू, राहिले 0.6. यांची बेरीज करूया. 5 आणि 4 9 आणि 1 10, यांची बेरीज आली आहे 10. आणि मग इथून कुठून तरी उत्तर तयार होईल. चला 0.6 ला 10 ने भाग देणे आहे, म्हणजे 0.06 हे उत्तर तयार व्हायला पाहिजे. 10चा 1 0 एक डेसिमल पॉईंट वाढवेल तर असं उत्तर शोधा. इथे मिळत नाही, इथे मिळत नाही. ऑप्शन नंबर 3 ला मिळतंय, हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. राईट. चला येऊया नेक्स्ट क्वेश्चनवर. याला सॉल्व्ह करूया. याला इरेज करून घेतोय. इरेज करण्याच्या पूर्वी सांगतोय, तुम्हाला जर नोट करायचं असेल तर व्हिडिओला थोडंसं बॅक करा, पॉज करा आणि नोट करून ठेवून द्या कॉपीमध्ये, शक्यतो कामात येईल. चला क्वेश्चन नंबर 107 ला. 4.5 सेंटीमीटरचे 9 डेकामीटर. बरं, तुम्हाला हे युनिट सुद्धा माहिती असायला पाहिजे. आता तो जो 9 डेकामीटर आहे त्याला या सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. आता डेकामीटर पासून सेंटीमीटर हा 3 स्थान समोर असतो, म्हणजे 3 शून्य त्याला जोडल्या जातील. आणि इथे विचारले यांचं गुणोत्तर किती. काय बोलताय, 4.5 सेंटीमीटर. लक्षात घ्या 4.5 हा सेंटीमीटर आहे, सेंटीमीटर सेंटीमीटर. आणि हा दिलाय डेकामीटर. या डेकामीटरला मला सेंटीमीटर करायचं आहे, तर मला याला 3 शून्य जोडावे लागतील. कारण डेकामीटर पासून सेंटीमीटर 3 स्थान पुढे आहे. तर हा 9च्या समोर 3 शून्य जोडले तर 9000 हा सेंटीमीटर होईल. आणि तुम्हाला यांचा रेशो काढायचा आहे. चला भाग देऊया. बघा
हा 0 डेसिमल पॉईंटचा हा 0 म्हणजे हा होईल 45 भागीला 1 0 वाढवून घेऊ इथे, हा होईल 90,000. कारण डेसिमल पॉईंट कट केला आपण. बघा 45 एक 45 दुने 90 म्हणजे वर राहिलाय 1 आणि खाली राहिलाय 2च्या समोर 3 शून्य 2000. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे 1:2000. तर 1:2000 कुठं मिळत असेल? यस, मिळत आहे. ऑप्शन नंबर 4. मेजरमेंट युनिट्स सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर किंवा किलोग्रॅम, ग्राम, लिटर, मिलीलीटर यांचे डेकामीटर, हेक्टोमीटर हे सर्व कन्वर्जन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ऑप्शन नंबर 4 होईल या प्रश्नाचं उत्तर. चला 107 नंतर येऊया 108, 109, 110 ला. क्वेश्चन नंबर 108 घातांकाचा प्रश्न आहे. अगदी साधा आणि सोपा प्रश्न आहे. तुम्हाला घातांकाचे सर्व नियम माहिती आहेत तर याच्यापेक्षा सोपा प्रश्न सापडणार नाही. जिथे या 5च्या पॉवर 0 कुणाच्याही डोक्यावर 0 हा घात असेल तर त्याचं उत्तर नेहमी 1 तयार होतं. तर हा झालाय 1 प्लस 6च्या डोक्यावर 0 म्हणजे हा सुद्धा 1 प्लस 3च्या डोक्यावर 0 म्हणजे तर 1 अधिक 1 अधिक 1 किती तयार झाले? हे तयार झाले 3 भागीला 5च्या डोक्यावर 0 म्हणजे 1 गुणिला 6च्या डोक्यावर 0 म्हणजे 1 गुणिला 3च्या डोक्यावर 0 म्हणजे 1 गुणिला 1 गुणिला 1 म्हणजे 3 भागीला 1 म्हणजे उत्तर असायला पाहिजे 3. ऑप्शन नंबर 2. अगदी साधा सोपा प्रश्न होता, घातांकशी रिलेटेड, पटकन सॉल्व्ह करून टाकला. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊ. क्वेश्चन नंबर 109 ला या. 25% 1/4. 25% म्हणजे 25 भागीला 100 असं लिहिता येईल. त्याचे किती? चा म्हणजे गुणाकार. लक्षात घ्या, च ची 12 खडी कुठे? च ची चे तर गुणाकार. किती टक्के? 1/4. तर 1/4 म्हणजे याच्या भागाकारात लिहावं लागेल मला 100 म्हणजे तो रिटर्न इथेच येईल. तर 1/4 असं लिहिता येईल. 1/4. चला काय बोलताय? बरोबर किती? तर याचं उत्तर काढूया. बघा 25 चोक झालाय 100, 4 चोक 16 म्हणजे 1/1600 असं काहीतरी तयार झालंय. ऑप्शन मध्ये मिळतंय ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 राईट. पर्सेंटेजचा साधा सोपा प्रश्न. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. चला हा थोडा किचकट दिसतोय बरं का, पण तुम्हाला एक्सप्लेन करून देतो मी. स्पेशली एसएससी मध्ये या टाईपचे प्रश्न जास्त विचारण्यात येतात. तुम्हाला एक्सप्लेन करून देतो आणि त्या प्रश्नामध्येच एक्सप्लेन करून देतोय कारण याला सॉल्व्ह करत गेलं तर पूर्ण बोर्ड भरून जाईल. राईट. थोडं प्रश्नाकडे लक्ष द्या. हा बोलतोय 1 अधिक एक्सच्या पॉवर 1/2. त्यानंतर दुसऱ्या कंसात म्हणजे मध्ये गुणाकार आहे बरं का. 1 अधिक एक्सच्या पॉवर 1/4 मग 1 अधिक एक्सच्या पॉवर 1/8 मग 1 अधिक एक्सच्या पॉवर 1/16 आणि इथे वजाबाकी दिली. इथे दिली आहे वजाबाकी 1 वजा एक्सच्या पॉवर 1/16. राईट. आता स्पेशली एसएससी जीडी किंवा सीएचएसएल अशामध्ये हे प्रश्न विचारले जातात. तर याला सॉल्व्ह करत असताना 1 अधिक एक्सच्या पॉवर 1/2 या प्रत्येकामधून कॉमन काढायचा असतो आणि जर कॉमन जर काढला तर इथे 1 शिल्लक राहील बरं का. आणि 1/2 आपण बाहेर काढलाय तर 1/2 बाहेर काढला तर इथे शिल्लक राहील 1/2. इथे सुद्धा हा एकच तयार राहील 1चा पॉवर. इथून 1/2 बाहेर काढला 1/4. हा गुणाकार आहे यांच्यामध्ये. इथे पण गुणाकार आहे. इथे पण 1 शिल्लक राहील. हा होईल 1/8. आणि इथे लक्षात घ्या आता 1 वजा वजा आहे बरं का. 1 वजा तर 1 वजा एक्सचा पॉवर 1/16 आहे तो. 1 वजा एक्सचा पॉवर 1/16 1/16 आणि इथून जर 1 अधिक 1च्या पॉवर 1/2 जर बाहेर काढण्यात येतोय बाहेर तर हा इथून वजाबाकी करेल तर हा राहील इथे 0 आणि त्याचा पॉवर 1/16च्या अर्धे 1/8 असं. आता गुणाकारामध्ये जर 0 कुठे पण येत असेल, गुणाकारात जर 0 कुठे पण येत असेल त्या शून्याने कुणालाही गुणाकार करा, कुणालाही करा तर त्याचं उत्तर नेहमी तयार होईल 0. आता ऍक्च्युली याला एक्सप्लेन करत करत जर गेलं तर बोर्ड पर्यंत भरपूर सारा वेळ लागेल. त्यामुळे मी तुम्हाला सहज यानुसार सांगितले. तर याला सहजासहजी दिसत नाही असे प्रश्न म्हणजे या महाटीईटी सारख्या परीक्षांमध्ये हे एसएससी टाईपच्या परीक्षांमध्ये येतात बरं का. याची पण माहिती तुम्हाला असायला पाहिजे. जर एसएससी देत असाल तर डेफिनेटली असायला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 111 वर घेऊया. एका दुकानदाराने एका शर्टवर 2 क्रमागत, आता क्रमागत लक्षात घ्या,
क्रमागत मीन्स कन्झिक्युटिव्ह डिस्काउंट, म्हणजे एखादी वस्तू विकायची असेल, समजा हा पेन विकायचा असेल, त्याला दोन क्रमागत, पहिला दिला 20% सूट, दुसरा दिला 10% सूट. म्हणजे आधी 20% जो दिला तर 100 रुपयाची वस्तू 80ला मिळेल आणि त्या 80वर पुन्हा 10% सूट, म्हणजे 8 कमी होतील, म्हणजे 72 रुपयाला पडतं ती, त्याला म्हणतात क्रमागत. 150 रुपये किमतीचा शर्ट, बरं याला करेक्शन करा, हा 150 150 नाही, तो 105 आहे बरं का. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं काही काही टायपिंग मिस्टेक आहे. तर 150 रुपयाचा शर्ट, त्याच्यावर त्याने सूट दिली तर तो 150लाच विकणार नाही ना, तो कमी होईल. तो ऍक्च्युली 105 आहे, तो लिहिणे टायपिंग मध्ये त्यांचा चुकलाय. 105 रुपयाला विकला. जर दुसरी सूट 12.5% असेल तर पहिली दिलेली सूट किती? पहिली सूट तुम्हाला फाइंड आउट करायची. चला या हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस मध्ये शिकलोय की समजा समजा 150 रुपये किमतीची वस्तू, याच्यावर पहिली सूट माहिती नाही, ती समजू आपण एक्स% म्हणजे 100 वजा एक्स होईल. तो तर 100 वजा एक्स होईल, याचा अर्थ आपली जी काही एक्सची किंमत येत असेल एक, त्याला त्याला आपण काय करूया, 100 मधून मायनस करू, राईट. तर उत्तर मिळेल आपल्याला. आणि दुसरी सूट तर 12.5% आहे, 100 मधून 12.5 गेले काय मिळतंय, 87.5%. तर तर तयार होतं किती, 105. तर ती वस्तू सेलिंग मध्ये, प्रॉफिट अँड लॉसचे आपले नियम बरं का, शॉर्टकट वाले, की सूट दिले असेल तर कशा पद्धतीने काढायला. तर ती वस्तू 105. तर आपल्याला एक्सची किंमत आधी फाइंड आउट करायची. आता समजा एक्सची किंमत 80 आली, 80, तर एक्सची किंमत 80 कधी तयार होईल, जेव्हा 20% सूट दिल्या जाईल. म्हणजे याचा अर्थ एक्सची किंमत जी काही पण तयार होत असेल त्याला 100 मधून मायनस करायचं आहे, तर ती सूट होईल, राईट. चला येऊया इथे. बघा भाग जातो का, तर 150 आणि 100 मध्ये भाग दिला, 150, 50 त्रिक आणि हा 2. पुन्हा कुठे भाग जात असेल तर देऊया. तर इथे पुन्हा इथे 5 ने भाग दिला तर 20 पंचे झालाय तो 100. एक 5 ने भाग दिला, 5 एक 5, 5 7 35.5. पुन्हा पुन्हा 5 ने भाग दिला तर 5 त्रिक 15, 5 5 25, 5 ने भाग दिला, हा राहिला एक 4, राईट. हा 3 तिकडे कन्वर्ट करू, तिकडे भाग दिला तर हा तयार होता 105 ला भाग दिला तर 35, या 3.5 ने 35 ला भाग देऊ, हा तयार होता 10, राईट. आणि हा 2 गुणीला 4, 8 तिकडे तयार करतो, 8 गुणीला 10 म्हणजे एक्स ची किंमत मिळते तुम्हाला 80. ही काय मिळाली, एक्सची किंमत म्हणजे सूट देऊन तो 80 वर विकला तो. तर 100 रुपयाची वस्तू जर असेल, 100 रुपयाची वस्तू तो 80 ला विकत असेल, 80 80 80 म्हणजे 20% सूट असायला पाहिजे. तर 100 मधून याला मायनस करूया, 100 मायनस 80 म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे, जी पहिली सूट होती ती किती टक्के, 20% असायला पाहिजे. आणि 20% तुम्हाला ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतो. पुन्हा एकदा रिपीट करतोय की तुमचे कॅल्क्युलेशन, तुमचे लॉजिक, तुमचे टेक्निक्स, की तुम्हाला प्रश्न जो अटेम्प्ट करायचा आहे तुमचा अप्रोच कसा असायला पाहिजे, तर तुम्हाला हे सर्व शॉर्टकट्स माहिती असायला पाहिजे. प्रश्नाचे उत्तर सहज तयार होतात लवकरात लवकर. चला क्वेश्चन नंबर 11 झालाय. क्वेश्चन नंबर 12 ला येऊया. क्वेश्चन नंबर 12, एका हौदाची लांबी दिली आहे 4 मीटर, रुंदी दिली आहे 1.5 आणि उंची दिली आहे 1. तर इष्टिका किती टाईपचा दिसत आहे, इष्टिका. तर आधी त्यांचं व्हॉल्यूम काढून घेऊ, व्हॉल्यूम म्हणजे घनफळ, घनफळ आधी काढून घ्यायचं. हा मिळतोय 4 मीटर गुणीला 1.5 मीटर गुणीला 1 मीटर, 15 चौक 60 म्हणजे 6 मीटर मिळतोय. हा मिळाला आहे त्याचं व्हॉल्यूम बरं का, व्हॉल्यूम. आणि त्यामध्ये बोलताय की हौद पाण्याने काठोकाठ भरलाय, पूर्ण गच्च भरलेला आहे आणि 8 लिटर क्षमतेच्या बादलीने तो काढायचा असेल तर 8 लिटर क्षमता. आता मीटर मध्ये, मीटर हा तर मीटर मध्ये दिलाय ना तुम्हाला, हा मीटर मीटर, पण इथं लिटर दिलेला आहे, लिटर दिले. म्हणजे हा जो 6 आहे, हा जो 6 आहे याच्या समोर 3 शून्य मला जोडावे लागतील, म्हणजे 6000 मध्ये कन्वर्ट करेल. आणि प्रत्येकी 8 लिटर, 8 ने भाग दिला तर रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल, प्रत्येक बादली 8 लिटर पाणी काढते, तर 8 ने भाग देऊया. 8 7 56, 8 पंचे 40, शून्य, तुमचे उत्तर 750 बादल्या त्यांना रिकाम्या करावा लागतील. तर तो हौद पूर्ण रिकामा करायला, राईट. चला 112 ला झालाय, 112चा समोर जाऊया. 113, 14, 15, 1200 रुपये मुद्दलाचे 4 वर्षात सरळ व्याजाने 1440 रास होते. चला हा सुद्धा सोपाच प्रश्न दिसतोय. रास झाली आहे 1440,
जर व्याज दर 4% वाढवला, लक्षात घ्या किती वर्षासाठी आहे, 4 वर्षासाठी, तर 4% वाढला म्हणजे 4 चोक 16% वाढ होईल याच्यात. आणि कोणत्या मुद्दलावर, या 1200 रुपयावर. ऑलरेडी 1440 झालेली आहे, बट 4% जर व्याजदर वाढवला तर 4 वर्षामध्ये काय बोलताय, तर रास किती, रास. चला 16% कोणाचे, 1200चे, तर 12 गुणीला 16 तो 192 ने वाढेल. ऑलरेडी 1440 आहे, त्याच्यामध्ये 4% म्हणजे 192 ने वाढ होईल, तर किती होत आहे, हा झालाय 2 9 आणि 4 13, 1 शिल्लक 6 1632 व्हायला पाहिजे. मिळतं का रे ऑप्शन मध्ये, यस मिळतंय. सरळ व्याजाचे सर्व प्रश्न सरळ सरळ आणि सोपे सोपे, सिंपल इंटरेस्ट एकदम सिंपल असतात, माहिती असेल तर, राईट. चला येऊया नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. बरं, क्वेश्चन नंबर 14 लक्षात घ्या, याला ट्रिक सांगतो बरं का. असे सुद्धा प्रश्न एसएससी मध्ये येतात की एक्स आणि एक्सचा पॉवर -1 यांचं मध्यमान 7/5 यांचं मध्यमान. तर समोर जर तुम्हाला जो कुठला पण प्रश्न विचारत असेल तर यांच्यापासून जो अपूर्णांक तयार होईल, तर अंशामध्ये 7 ने भाग जाणारी संख्या आणि छेदामध्ये 5 ने भाग जाणारी संख्या तयार व्हायला पाहिजे. शॉर्टकट सांगतो, ऑप्शन शोधा. या 216 मध्ये 7 ने भाग जात नाही, 7 ने भाग गेला पाहिजे, ऑप्शन नंबर 1 होणार नाही. या 54 मध्ये 7 ने भाग जातो का, जात नाही, होणार नाही. अंशामध्ये 7 ने आणि छेदामध्ये 5 ने भाग जाणारी संख्या शोधायची आहे, बस इतकंच करायचं. चला इथे अंशामध्ये 7 ने भाग जातो का, यस जातोय. छेदामध्ये 5 ने भाग जातो का, यस जातोय. तुमचं उत्तर ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे, 14/5. विनाकारानं याच्या मागे लागून लांब लचक सॉल्व्ह करत बसण्याचा प्रयत्न करू नका, कारण याला सॉल्व्ह करत पर्यंत तुमच्या परीक्षेचा वेळ निघून गेलेला असेल. चला क्वेश्चन नंबर 14 झालाय, थोडं समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 15 16 म्हणजे 5-6 प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत, त्याला आपण सॉर्ट आउट करून घेऊया, म्हणजे हा सेशन आपला इथे संपवता येईल. क्वेश्चन नंबर 15, 115 0.8 मीटर व्यास. बरं बघा, लक्षात घ्या, व्यास दिलेला आहे तुम्हाला बरं का. व्यासच्या अर्धी त्रिज्या होते, म्हणजे 0.8 मीटर व्यास असेल तर रेडियस होईल तो 0.4 आहे ना. रेडियस काय होईल तो 0.4. तो व्यास बोलताय, आपल्याला व्यासचं काम सहजासहजी पडत नाही, आपल्याला त्रिज्येचं काम पडतं, म्हणजे रेडियस. 1.9 मीटर लांबी असणाऱ्या रोड रोलर 400 फेऱ्यात किती जमीन दाबेल, जिथे पायची व्हॅल्यू तुम्हाला 3.14 ठेवायची. सहज असे प्रश्न कित्येक सारे सॉल्व्ह केले. सरळ सरळ या सर्वांचा गुणाकार करून घेणे आहे. चला गुणाकार करू. हा 400 फेऱ्या बोलतोय बरं का. सर्वात आधी डेसिमल पॉईंट, आता 0.8चा वापर करायचा नाही, तुम्हाला कशाचा वापर करणार आहे, 0.4चा वापर, आणि त्यांचा गुणाकार 3.14 सोबत करून देऊया, राईट ना. यामध्ये असं असतं, आधी परीघ काढा, परीघला मग गुणाकार करा, किती फेऱ्या होतात त्यानुसार 400 ने गुणाकार करा, मग उत्तर निघतं. सरळ सरळ इथल्या इथे गुणाकार करून घेऊया. तर हा डेसिमल पॉईंट कट करायचा आहे, म्हणजे हा एक शून्य कटेल, हा डेसिमल पॉईंट कट होईल. पुन्हा हा डेसिमल पॉईंट कट करायचा आहे, याला काटतोय मी, हा एक शून्य कटेल. 4 गुणीला 4 झालाय 16, आणि 16 गुणीला 19, तर 19 सकम 114, 11 शिल्लक, 19 आणि 1 म्हणजे हा झालाय 3. हा झालाय यांचा गुणाकार बरं का, यांचा. आणि याचा गुणाकार कुणासोबत करणे आहे तुम्हाला, या 3.14 सोबत पायची किंमत ठेवावी लागेल. चला करूया. गुणीला 3.14, म्हणजे जे काही उत्तर येईल त्याला 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट द्यावं लागेल. आता गुणाकाराचा ट्रिक सुद्धा तुम्हाला माहिती आहेतच, त्या ट्रिक वापरू आपण. बघा 3 त्रिक झालाय 9, 3 1 3 आणि 0 म्हणजे 3, राईट. 3 चौक 12, 3 चौक 12 आणि 3 चौक 12, 12 आणि 12 24 आणि 0 म्हणजे हा 24 झालाय. हा 4 आणि 0 म्हणजे 4 आणि 4 चौक झालाय 16, राईट. हा राहिलाय 6, आणि हा झालाय 5, हा झालाय 4, आणि हा झालाय 5, आणि हा झालाय 9, राईट. हे कुठपर्यंत आलो आपण, यांचे गुणाकार करून इथपर्यंत 3.14, तर 9.5, आणि 3.14 दुप्पट 1.9, 0.4 लांबी असणारा रोड रोलर 4 फेऱ्यात किती जमीन दाबेल, जिथे त्याची किंमत ठेवायची इतकी. एकच मिनिट, कुठे काही चुकलं का, 9545 इथे 2 अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट मिळत नाही. तर अच्छा, 2 पाय आर, 2 पाय आर असं असतो ना परीघ, इथे या 2 ने गुणाकार करायचं राहून गेलं बरं का आपल्याला.
आपण सरळ पायची किंमत ठेवली तर याची दुप्पट करावी लागेल, याची दुप्पट. साइन दुने झाले 12, 5 दुने 10 आणि 1 11, 1 शिल्लक 8 आणि 1 9, 5 दुने 10, 9 दुने 18. तुमचं 18, 9 दुने 18 आणि 1 19 होईल ना. 5 दुने 10चा 0, 9 दुने 18 आणि 1 19, बरं का, 19. तुम्हाला असं काही ऑप्शन मध्ये शोधायचं आहे. परीघ जो काढला ना आपण, त्या परीघचा हे असतं 2 पायर, या 2 ने आपण गुणाकार केला नव्हता, सरळ पायाने आरची किंमत ठेवली होती, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे 1909.12. बघा हे ऑप्शन नंबर 3 मध्ये मिळतं. आता इथे सुद्धा डिपेंड करतं तुमच्या कॅल्क्युलेशन म्हणजे गुणाकार करण्याचा स्किल किती फास्ट आहे. तर जितके फास्ट असतील तितके लवकर उत्तर तुमचं तयार होईल, राईट. ऑप्शन मध्ये मिळाले ऑप्शन नंबर 3 हे तुमच्या 115 नंबर प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. चला समोरच्या प्रश्नावर येऊया. याला इरेज करून घेतोय. तुम्हाला नोट करायचं असेल थोडा रिवाइंड करा आणि त्याला पॉज करून नोट करून घ्या. क्वेश्चन नंबर 116. एका मुद्दलाची चक्रवाढ व्याजाने 6 महिन्यात तिप्पट होते, तर व्याजदर किती? याचं जर उत्तर 800% येतं हे माहिती आहे, कारण हा प्रश्न खूपदा येऊन गेलेला आहे. बट कसं काढायचं असतं ते सुद्धा सांगतोय. याला इकडून इरेज करतोय, इथे काढून देतोय तुम्हाला. एक मुद्दल कुठली पण समजा 100 रुपये मी समजतोय मुद्दल, 100 रुपये मी मुद्दल समजतोय आणि 6 महिन्यात तिप्पट होते. 6 महिन्यात तिप्पट होत आहे म्हणजे 300 रुपये रास तयार होत आहे, राईट ना. 100 ची तिप्पट 300. तर याला मला व्याज दर काढायचा 100 अधिक x भागीला 100 आणि हा 6 महिन्यासाठी आहे. 6 महिना म्हणजे अर्ध वर्ष म्हणता येईल. त्याचा पॉवर 1 वर्ष असतं तर वर 1 लिहिला असता, 2 वर्ष असतं तर पॉवर 2 घेतले असते, 3 वर्ष असते, पण 6 महिने, 6 महिने म्हणजे अर्धा वर्ष. तर जाऊन हे 300 तयार होते. काय तयार होते? 300. ही झाली आहे रास. चला या 100 ने भाग देऊ. 100 ने याला भाग दिला तर 100 त्रिक 300, राईट. हा 1/2 म्हणजे वर्गमुळाची किंमत असतं. वर्गमुळाची किंमत जी काही पण असेल ती किती असतं? 1/2 पॉवर मध्ये. तर हा जर वर्गमुळात असेल तर हा वर्गमूळ कॅन्सल आउट करायचा असेल तर मला या 3चा वर्ग करावा लागेल, तर तो वर्गमूळ कॅन्सल होईल. मग इथे शिल्लक राहतं 100 अधिक x आणि ह्या 3चा वर्ग हा झालाय तुमच्याकडे 9 आणि हा 100 जर इथे गेला याच्यासोबत गुणाकारात होईल, हा होत आहे 900, राईट. आता तुमच्याकडे काय शिल्लक राहिलं? आता 100 हा वरचा अधिक x बरोबर 900, राईट. x ची किंमत काढायची होती, हा 100 तिकडे गेला, मायनस 100 गेले, 900 वजा 100. तुमच्या प्रश्नाचं उत्तर 800 असायला पाहिजे. 800%, जे ऑलरेडी मी सुरुवातीला टिक करून दिलंय बरं का. हा जो प्रश्न आहे हा खूप साऱ्या परीक्षेत आलेला आहे, खूप साऱ्या. तुम्हाला प्रश्न बघितल्याबरोबर जर माइंड मध्ये असेल अरे हा 6 महिन्यात तिप्पट करतोय, 800% असायला पाहिजे, डेफिनेटली तसं मी तुम्हाला काढूनही दिलंय. तर 800 हे तुम्ही लक्षात ठेवा. चला हा झाला 116. 117 वर येऊया. एका चौकोनाच्या क्रमागत 4 कोणांच्या मापांचे प्रमाण दिले आहे. 4 कोणांच्या 4, 16, 8, 20 आहे. 8, 20 आहे. तर तो कोणता चौकोन आहे? सर्वात आधी यांच्यामध्ये सारख्या संख्येने भाग जातो का बघा. या चारही याच्यामध्ये 4 ने भाग जात आहे. 4 1 4, 4 चौक 16, 4 2 8, 4 5 20. आणि भाग दिल्यानंतरही असं घडतं की त्यांचा जो गुणोत्तर आहे तो वेगवेगळ्या संख्येमध्ये आहे. म्हणजे चौकोनाच्या चारही बाजू वेगवेगळ्या असायला पाहिजे. चारही बाजू वेगळ्या असतील. चौरस जो असतो चारही बाजू सारख्या असतो. आयत जो असतो समोरासमोरील बाजू सारख्या असतो. समांतरभुज चौकोन असतो त्याच्या पण समोरासमोरील बाजू सारख्या असतो. पण या चौघांपैकी कोणता असा चौकोन आहे जो याच्यामध्ये मोडतोय ज्याच्या चारही बाजू वेगळ्या आहेत? बघा चौरस तर होणार नाही. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात. समलंब चौकोन होऊ शकतो. समलंब चौकोन कसा असतो तर तो काही अशा पद्धतीचा असतो. असा असतो ना समलंब चौकोन, ज्याच्या चारही बाजू वेगवेगळ्या असतात. त्यामुळे समलंब. समांतरभुज चौकोन होणार नाही कारण तो असा असतो ज्याच्या या समोरासमोरील बाजू सारख्या असतात. आणि समभुज चौकोन पण होणार नाही कारण आपल्याला उत्तर मिळालंय ऑप्शन नंबर 2, ज्याच्या चारही बाजू वेगवेगळ्या आहेत आणि चारही कोण वेगवेगळे आहेत. चारही कोण वेगवेगळे आहेत. मापांचे प्रमाण कोणांच्या चारही कोण पण वेगवेगळे. या समांतरभुज चौकोनामध्ये चारही कोण वेगळे असतात. चौरस मध्ये सारखे असतात. समलंब चौकोन याच्यामध्ये चारही वेगळे असतात. समांतरभुज चौकोनामध्ये अपोजिट अँगल जे असतात ना विरुद्ध कोण ते सारखे असतात. आणि समभुज चौकोनामध्ये पण चारचे अपोजिट अँगल जे विरुद्ध कोण ते सारखे असतात. तर तुमचं उत्तर समलंब चौकोनच असायला पाहिजे ज्याचे चारही कोण वेगवेगळे असतात. चला 3 प्रश्न राहिले शेवटचे.
आणि हे सेशन संपवता येईल. क्वेश्चन नंबर 118 बघा. अभिनने 400 रुपयांची साखर खरेदी केली. चला, काही प्रॉफिट अँड लॉस टाईपचा प्रश्न दिसतोय. टोटल 400 रुपयाची साखर खरेदी केली. जर त्याने 3/4 म्हणजे 3/4 साखर 10% तोट्याने विकली. चला, या 400 चे 3/4 काढू. 400 चे 3/4 म्हणजे 300 होईल, राईट ना. बघा ना, हा 400 याचे 3/4, 4 आणि हा 100, 100 गुणिला 3, 300. शिल्लक राहिलेली किती होईल? ते 400 मधून 300 गेले, शिल्लक ही जी आहे 3/4 10% तोट्याने विकली. 10% तोट. आता 300 चे 10% म्हणजे 30 होईल आणि तोटा झाला म्हणजे 30 कमी करूया इथून. तर ही विकली 270 रुपयाला, ही मिळाली विक्री किंमत, राईट. व उरलेली म्हणजे हे 100 उरलेली 10% नफ्याने विकली. 100 चे 10%, 100 चे 10%, 100 चे 10% म्हणजे 10, म्हणजे हा होईल 110, राईट. 110 होईल. तर सरते शेवटी अमितला, आता अमितला काय इथे ऑप्शन दिलेले आहेत बरं का. तर 270 अधिक 110 म्हणजे 380 रुपयाला ही झाली विक्री किंमत. 380 रुपये काय झाली तुमची विक्री किंमत. आणि खरेदी किती होती? 400 ची. 400 रुपयाची खरेदी, 380 विक्री, म्हणजे तोटा झाला. तर किती रुपये तोटा झाला? 20 रुपये तोटा झाला. तर त्याचे पर्सेंटेज काढूया. 20 रुपये तोटा भागीला 1% गुणाचा घेतो आपण खरेदी. 400 चा 1% 4, म्हणजे 5% तोटा झाला त्याला असं म्हणता येईल. 5% तोटा ऑप्शन मध्ये बघा. तर ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतंय 5% तोटा होईल. पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस हे खूप साधे सोपे जे आपण ट्रिक शिकलेलो आहे त्याच्यावरच आधारित असतात. त्याचा एकही गुण तुमचा जात नाही. चला समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 118 नंतर क्वेश्चन नंबर 100 थोडंसं इथून मिसमॅच दिसत आहे, बट इथे वर्तुळ बरं का, इथे वर्तुळ आहे. एकच मिनिट, त्याला करेक्शन करून देतो बरं का. एका वर्तुळाकृती असा शब्द आहे तिथे, जो तिथे मिटवण्यात आलाय. एका वर्तुळाकृती, तुम्ही करेक्शन करू शकता. एका वर्तुळाकृती कृतीस स हा स तारेचे 4 पदरी कुंपण. बघा हा लक्षात घ्या, हा वर्तुळाकृती आहे आणि याला कुंपण लावायचे आहे, बट ते 4 पदरी असायला पाहिजे. हा 1 पदरी, 2 पदरी, 3 पदरी, 4 पदरी असं ते कुंपण असतं ना. 1 2 3 4 जिथून आपण वाकून जातो ते 4 पदरी कुंपण बरं का. 4 पदरी कुंपण लावायचे असून तारेचा खर्च प्रति मीटर 10 रुपये असून त्यांना एकूण 40 खांब रोवायचे आहेत. जेव्हा ते कुंपण लावतो ना तर मध्ये खांब असतात आणि जसं हा हे 2 खांब असतील तर इथे कुंपण असं असं काहीतरी कुंपण असतात. तर 4 पदरी कुंपण या पद्धतीचं आणि असं त्या वर्तुळाकृतीमध्ये त्याला तयार करायचं. तर असे 40 खांब असतील. 40 खांब, प्रति खांबाचा खर्च आहे 40 रुपये. प्रति खांबाचा खर्च बोलतोय 40 रुपये. आणि त्या बागेची त्रिज्या दिली आहे 35. ही जी बाग आहे याची त्रिज्या दिली आहे 35 सेंटीमीटर. 35 मीटर असल्यास एकूण खर्च किती येईल? जिथे पायची किंमत तुम्हाला 22/7 तयार ठेवायची आहे. चला सर्वात आधी तर परीघ काढावं लागेल आपल्याला आणि त्या परीघानुसार 10 रुपयानुसार किती खर्च होईल? 4 पदरी. 4 पदरी म्हणजे 4 परीघ काढावे लागतील, म्हणजे गुणिला 4 करून घेऊ. 2 पाय आर परीघचा फॉर्म्युला आहे 2 गुणिला परीघ म्हणजे पायची किंमत 22/7 गुणिला त्रिज्या आहे 35, राईट. आणि किती पदरी आहे? 4 पदरी. 4 ने गुणाकार करू त्याला आणि त्याला 10 रुपये प्रमाणे दाखवून देऊया. 7 5 35, हा 22 गुणिला 2 44, 44 गुणिला 5 हा झाला आहे 220, 220 गुणिला 4 म्हणजे 880, 880 आणि हा शून्य जोडलेला तो शून्य, म्हणजे टोटल 10 रुपयाप्रमाणे त्यांना किती खर्च येतोय? 10 रुपयाप्रमाणे तारेचं कुंपण जर लावले 4 पदरी तर 8,800. पण यामध्ये त्यांना 40 खांब 40 रुपये प्रमाणे जोडायचं. 40 गुणिला 40 म्हणजे 1600, हा एक्स्ट्रा खर्च वाढेल. तर 8,800 हा तर आलाच आहे खर्च, प्लस 40 खांबाचे 40 रुपये प्रमाणे 1600 त्याच्यामध्ये ऍड करून घ्या आणि मग शोधा ऑप्शन मध्ये मिळतं का. हा त्याला 0 0 हा 4 8 9 1 10. तुमचं टोटल खर्च असायला पाहिजे 10,400 रुपये. तर 10,400 रुपये हे मिळतं तुम्हाला ऑप्शन नंबर 2 मध्ये. प्रश्न फक्त गोल फिरवून विचारले जातात, असतात मात्र खूप सोपे. डिपेंड करतं तुम्ही त्याला कशा पद्धतीने डील करता किंवा तुमचा अप्रोच कसा आहे तो क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. चला क्वेश्चन नंबर
समोर जाऊया. हा कोणता होता? नंबरच नव्हता तिथे बरं का. बरं 119 होता. हा 120 नंबरचा प्रश्न बघूया. बरं त्यामध्ये बरं हे ग्राफ जो आहे हा क्लिअर नाही आहे बरं का. ग्राफ क्लिअर नाही आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर काय म्हणतंय 8 महिन्या कालावधीत किती महिन्याचे उत्पादन हे सरासरीपेक्षा जास्त आहे. पण हा ग्राफ क्लिअर दिसत नाही आहे मला, त्यामुळे काढता येईल. ग्राफ सुद्धा सोपा असतो बरं का, पण तो क्लिअर दिसत नाही आहे. त्यामुळे या 120 नंबरच्या क्वेश्चनला आपण तात्पुरता ड्रॉप करूया बरं का. बाकी 30 पैकी 29 प्रश्न मी तुम्हाला डील करून दिलेले आहेत. हा क्लिअर नाही, त्यामुळे मला याला डील करता येणार नाही. राईट. तर मित्रांनो हा आता 2013 पेपर टू मीन्स हायस्कूलसाठी बरं का. तुम्ही आता महा टीईटी देणार आहेत. प्रायमरीसाठी द्या, पूर्व प्राथमिक असेल किंवा उच्च प्राथमिकसाठी द्या, जे पण असेल. पण तुम्हाला लेखी परीक्षा मात्र पास करावी लागेल. 150 गुण आहेत त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला जो काही वेळ असतो त्याच्यामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता याचे 30 प्रश्न डेफिनेटली असेल. बुद्धिमत्ताचे नसतील, गणिताचे बरं का. ॲक्च्युली गणिताचेच विचारले जातात. तुम्हाला त्याचा चांगला भरपूर सराव असायला पाहिजे. 30 पैकी 30 ही गुण तुम्हाला मिळतात मित्रांनो, तुम्हाला ते घेता आले पाहिजे. राईट. तर हे तर 30 प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहेतच. शिवाय 2013 पासून 2021 पर्यंत जितकेही पेपर झाले आहेत महा टीईटीचे, हे सर्व आपण इथे घेणार आहोत. पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, ते सर्व आपण इथे घेणार आहोत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा तयार होईल. जर तुम्ही समोर परीक्षा देत असाल तर पुन्हा एकदा मी रिपीट करतोय बरं का. जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपरमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्याच टाईपचे प्रश्न, त्याच्यासारखेच प्रश्न समोरच्या परीक्षांमध्ये येताना आढळून आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही याला अंडर एस्टिमेट करू नका. प्रश्नाचं स्वरूप याच टाईपचं असेल, फक्त संख्या बदललेल्या असतील खूप साऱ्या प्रश्नांच्या. तर तुम्ही रेग्युलरली माझ्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. हे महा टीईटीचे जितके मी तुम्हाला ऑनलाईन जे प्रिव्हियस PYQs आहेत ते मी सराव करून देण्याचा प्रयत्न करतोय मागे आलेल्या प्रश्नांचा, आणि तो नक्कीच तुमच्या कामात येईल. तर मित्रांनो, या व्हिडिओला आता तात्पुरता मग मला इथेच थांबवावं लागेल. पुन्हा तुमची भेट करेल मी समोरच्या व्हिडिओमध्ये बरं का. समोर कुठल्या तरी इयरचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी तुमच्यासाठी घेऊन येईल. पण जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ कामाचा वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा बरं का. आणि तुमचे जे मित्र असतील जे टीईटीची एक्झाम देणार आहेत समोर, त्यांना शेअर करा, कदाचित त्यांचा पण कामात येईल. आणि तुमच्या काही शंका कुशंका असतील किंवा काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त होऊ शकता, किंवा तुमचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करू शकता. किंवा मी नंबर सोडून जातो इथे 9552028988. या नंबरवर तुम्ही कॉल न करता व्हॉट्सअप थ्रू बरं का, मेसेज व्हॉट्सअप थ्रू तुमचे प्रश्न किंवा तुमचे ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही माझ्यासोबत शेअर करू शकता. मी प्रयत्न करेल डेफिनेटली तुमच्या सर्वच्या सर्व ज्या शंका कुशंका आहेत त्या दूर करण्याचा. राईट. तर आता या व्हिडिओला मी इथेच थांबवतोय, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा एखाद्या वर्षाचा पेपर तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. आणि तुमची तयारी सुरू असू द्या बरं का. फॉर्म तुम्ही भरला असेलच, अप्लिकेशन केलं असेलच. 10 नोव्हेंबरला याची परीक्षा घेण्यात येणार आहे, आणि ती तयारी तुमची असायला पाहिजे. राईट. तर या व्हिडिओला इथे स्टॉप करतोय आता. पुन्हा मी तुमची भेट करेल नेक्स्ट व्हिडिओला. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.